तुझ्या मागोमाग मला यायचं होतं, कारण या राजगटाचं रक्षण त्याचबरोबर यांचंही रक्षण मला करायचं होतं. आता तू मरणाच्या दारीच उभा आहे. मला मारण्यापूर्वी तुला याच्यावर मात करावी लागेल, लक्षात ठेव. याला जिवंत करून तुला या विश्वात मागवायचा होता, आणि याचाच पहिला शेवट समयासी सादर भावे भावे समयासी सादर भावे देवदेवी कैसी राहावी समया सादर भावे क्षणात येता हत्ती घोडी पायाखाली तुडविल म्हणे शिवाजीच्या मनी आले पायी चालवावे समया सादर भावे. ब्रह्मराक्षसाचा शेवट केला, पण याचा रक्त भूमी चिरण्यापूर्वी तुम्हा साऱ्यांच्या हस्तांतर मी करणार, लक्षात काय फुलाची हिंमत लागू. जातो माघारी हे देवा, जातो माघारी हे देवा, तुझे दर्शन झाले देवा, तुझे दर्शन झाले देवा. तुझ्या नादान मी पाहिली पाहिली तुझी नगरी. जातो माघारी जातो माघारी जातो माघारी हे देवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खरोखर या जगात भक्तीला महत्व आहे याची प्रचिती दिलात, आणि आज तुम्ही आलात म्हणून एक असली तर पाय धरती चुकले मी. दूरवीरा राजा अरे बापरे, हिरा कुणी आणलं? मी आणलाय. कशासाठी आणला? मी आणण्याच्या मुळाशी कारण आहे. काय म्हण? राजान चुकणं माणसाचा धर्म आहे. बरोबर. आज ही माऊली चुकली गेली, पण चुकली याच्या मुळाशी कारण हिचा अहंकार. बरोबर. हिच्या मुळाशी कारण हिच्या पित्याची संपत्ती, पण योग्यच वेळी हिला जाणीव झाली, आणि म्हणूनच तिला इथपर्यंत मी आणलंय. जिथं नाद शक्तीची आज्ञा आहे तिथं तो शब्द मोडणं हे माझ्यासारख्या माणसाला योग्य नाही. काही करत स्वीकार करा, नवऱ्यानं नक्की स्वीकार करेन, पण केव्हा? हे गोड आहे, कारण ही एक महाराणी होती, एक राजकन्या होती. कुणी राहू नका, महाराणी झाली, पण ज्या श्रीमंतीमुळं ज्या संसारात ही देवे काय बोलून बाहेर पडली, उद्या जगातील स्त्रिया कुठच्या तरी म्हणतील एवढी जर महाराणी वागते तर आम्ही नवऱ्याशी असं वागायला काय हरकत आहे. हा वाईट आदर्श जगात राहू नये म्हणून हिनं स्वतःच्या मुखानं सर्वांना सांगितलं पाहिजे लग्न झाल्यानंतर कसं वागावं, आणि माहेरचं मोठे पण जास्त कुणी घेऊ नये. हे जर हिनं स्वतःच्या मुखानं सांगितलं नक्की स्वीकार करू शकतो. तुम्ही अवस्था बघा माझी, म्हणूनच कळलं पाहिजे जगाला. आणि म्हणूनच तुम्हाला मी हात जोडून विनंती करते, जेवढ्या तरुणी आहेत तेवढ्याने ऐका, आणि लग्न झालं त्याने पण ऐका. कारण तरुणीला कशाला सांगते, लग्न झाल्यानंतर कदाचित बापाची श्रीमंती असेल तर नवऱ्याजवळ जाऊन काहीतरी बोलतील, म्हणून त्यांनी ऐका. आणि ज्यांचं लग्न झालं त्यांनी पण ऐका. मला आता ताट मान करावी अशी वाटत नाही हो, कारण मी माझ्या नवऱ्याची आज नवऱ्याला मी ओळखू शकले नाही, कारण माझ्या बापाची श्रीमंती होती. त्यावेळी तुम्ही एक करा, कुणाच्या बापाची जर श्रीमंती असेल, भरपूर पैसा असेल तर गरिबांना दान करा, पण असे वागू नका. आणि खरोखर बापाच्या श्रीमंतीवर जर तुम्ही असे वागलात तर आता हे माझं चित्र बघा,
आणि म्हणून सांगते नवऱ्याचा आपला नवरा कसाही असो, आंधळा पांगळा लुळा, समजा मान टाकणारा असला तरी त्याला मान वर कर, तरी पण तो आपला नवरा म्हणूनच त्याचा स्वीकार करा अशी सगळ्यांना विनंती करते. आणि एवढं सांगून जर तुम्ही ऐकला नाही तर माझं जसं झालं तसं तुमचं होईल. बापाची श्रीमंती नका. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा